6वी झोम मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण पारंपरिक पांढऱ्या शुभ्र गव्हाच्या कुरडया कशा करायच्या हे बघतोय. गव्हाच्या कुरडया करायच्या म्हटलं की थोडीशी मोठी प्रोसेस असते, पण या कुरडया करायलाही खूप सोप्या आहेत आणि तळल्यानंतर 4 पट फुलतात आणि खायलाही तितक्याच खमंग खुसखुशीत लागतात. चला तर मग आता वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. पण त्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कुरडया बनवण्यासाठी मी इथे 5 किलो गहू 3 दिवस भिजवून घेतलेत. गहू पाण्यात मी 3 दिवस ठेवला आहे आणि गहू भिजत घातल्याला आजचा 4था दिवस आहे. तर 4थ्या दिवशी आपल्याला हा गहू पाण्यातून काढून घ्यायचा आहे, म्हणजे पाण्यातून उपसून घ्यायचा आहे. या गव्हातलं रोज मी पाणी बदललेलं नाही. पाणी बदललं किंवा नाही बदललं यामुळे कुरडईवरती कुठलाही परिणाम होत नाही. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही गव्हातलं पाणी रोजसुद्धा बदलू शकता किंवा नसेल बदलायचं तर नाही बदललं तरीसुद्धा चालतं. आता हा गहू आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. गहू आपला खूप छान भिजलेला आहे, त्यामुळे गव्हाला खूप जास्त हाताळायचा नाही. गहू धुताना आपल्याला असं गव्हाच्या वरती पाणी टाकायचं आहे, म्हणजे गहू आपला स्वच्छ धुतला जातो. गहू आपण खूप जास्त हाताने चोळून धुतला तर त्यातला चीक बाहेर येऊन तो चीक वायाला जाण्याची शक्यता असते. त्यामुळे काय करायचं की अशा मोठ्या चाळणीमध्ये गहू उपसून घ्यायचे आणि नंतर त्यावरती अशा प्रकारे भरपूर पाणी घालून हे गहू स्वच्छ धुवून घ्यायचे. गहू स्वच्छ धुवून झाल्यानंतर लगेच गव्हाचा आपल्याला चीक घ्यायचा आहे. चीक घेण्यासाठी आमच्याकडे अशा प्रकारची मशीन आहे. या मशीनमध्ये गहू टाकायचा आणि नंतर तो दळून घ्यायचा, म्हणजे याचा चीक तयार होतो. पण तुमच्याकडे अशी मशीन नसेल तर तुम्ही हे गहू मिक्सरलासुद्धा वाटून घेऊ शकता किंवा फूड प्रोसेसरला वाटून घेऊ शकता, किंवा दोन्हीमध्ये तुम्हाला हा गहू वाटून घ्यायचा नसेल तर तुम्ही मार्केटमध्ये भिजवलेला गहू दळण्यासाठी गिरण्यासुद्धा आहेत, तर त्या गिरणीतूनसुद्धा तुम्ही हे गहू दळून आणून त्याचा चीक तयार करू शकता. जी पद्धत तुम्हाला सोपी वाटते त्यानुसार तुम्ही गव्हाचा चीक तयार करू शकता. आमच्याकडे अशा प्रकारची मशीन आहे, तर मला यातून गहू दळायला खूप सोपं वाटतं आणि यापासून दळलेल्या गव्हाचा चीकसुद्धा खूप छान पांढरा शुभ्र होतो. आता अशाच प्रकारे आपण थोडा थोडा गहू या मशीनमध्ये टाकून याचा चीक तयार करूयात. कुरडईसाठी पहा तुम्ही जुने किंवा नवे कुठलेही गहू वापरू शकता. जुने गहू असतील तर त्यापासून तुम्ही कुरडई करू शकता किंवा नवे गहू असेल त्यापासूनसुद्धा तुम्ही कुरडई बनवू शकता. कुठल्याही गव्हाचा वापर केला तरीसुद्धा कुरडई अगदी परफेक्टच बनते. फक्त जुना गहू जर आपण कुरडईसाठी वापरला तर त्यापासून चीक थोडासा जास्त पडतो आणि नवीन गव्हाचा चीक जुन्या गव्हापेक्षा थोडासा कमी पडतो. इतकाच फरक तुम्हाला जाणवेल. बाकी कुरडई तुमची परफेक्टच बनेल. आणि कुठल्याही वाणाचा म्हणजे जातीचा गहू तुम्ही इथे वापरू शकता. इथे तुम्ही पाहू शकता काही गहू आम्ही दळून घेतला आहे. आता या गव्हाचा आपण चीक पिळून घेऊयात. तर दळलेला गहू आपल्याला अशा प्रकारच्या खोलगट भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये भरपूर पाणी टाकायचं आहे, म्हणजे आपल्याला यातला चीक पिळून घेता येतो. पाणी घातल्यानंतर दोन्ही हाताने आपल्याला हा गहू असा मस्त चुरून घ्यायचा आहे. जितकं तुम्ही गव्हाला चांगलं चुरून घ्याल तितकाच चीक त्यातून बाहेर पडेल आणि भरपूर असा चीक आपल्याला मिळेल. आज आपण 5 किलोच्या प्रमाणात गव्हाच्या कुरडया बघतोय. पण तुम्हाला जर 5 किलोच्या प्रमाणात गव्हाच्या कुरडया बनवायच्या नसतील तर मी या अगोदरसुद्धा 1 किलोच्या प्रमाणात गव्हाच्या कुरडयाचा व्हिडिओ बनवून अपलोड केलेला आहे आणि तो व्हिडिओ सर्वांना प्रचंड आवडतोय. तुम्हालासुद्धा 1 किलोच्या प्रमाणात कुरडया बनवायच्या असतील आणि तो व्हिडिओ पाहायचा असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे तुम्ही नक्की चेक करू शकता. इथे तुम्ही पाहू शकता गहू आपले चांगले चुरून झाल्यानंतर आपल्याला त्यातला चीक अशा प्रकारे पिळून घ्यायचा आहे. गव्हाचा चोथा आपल्याला यातला बाजूला करायचा आहे. जितकं शक्य आहे तितकं याला पिळून घ्यायचं आहे आणि हा चोथासुद्धा आपल्याला परत पाण्याने आणखी एकदा धुवून घ्यायचा आहे, म्हणजे त्यातसुद्धा थोडासा चीक असेल तर तो वायाला जाणार नाही. अशाच प्रकारे आता मी संपूर्ण गहू पिळून घेते. आता तयार चीक आपल्याला लगेच गाळून घ्यायचा आहे. त्या डब्यामध्ये हा चीक गाळायचा आहे, पण त्याआधी आपल्याला डब्याला कपडा बांधायचा आहे आणि कपड्यावरती परत चाळणी ठेवायची आहे. तर मी इथे सोजीची चाळणी ठेवलेली आहे, म्हणजे आपला चीक लगेच 2दा गाळून होईल. असा 2दा चीक गाळल्यामुळे काय होतं की बारीक ताम जरी आपली चाळणीतून गेली तर ती कपड्यावरती राहते, चिकामध्ये जात नाही. त्यासाठी आपल्याला हा चीक अशा प्रकारेच गाळून घ्यायचा आहे, म्हणजे कुरडई जी आहे अगदी मस्त पांढरी शुभ्र तयार होते. तुम्ही जर फक्त चाळणीने चीक गाळला तर चिकातली जी बारीक तांब आहे ती खालीच जाते चिकासोबत आणि कुरडई मग थोडीशी लाल होण्याची शक्यता असते. त्यासाठी काय करायचं की डब्याला कपडा बांधायचा आणि त्या कपड्यावरती चाळणी ठेवायची, म्हणजे चाळणीतून जरी बारीक तांब चिकात गेली तरीसुद्धा ती कपड्यावरती राहते, खाली चिकात जात नाही.
ही प्रोसेस करणं खूप गरजेची आहे, तरच तुमची कुरडई मस्त पांढरी शुभ्र तयार होईल. आता अशाच प्रकारे मी संपूर्ण चीक गाळून घेते आणि नंतरच तुम्हाला भेटते. तर एकदा चीक आपला गाळून झाला आहे, आता परत आपल्याला दुसऱ्यांदा हा गहू धुवून घ्यायचा आहे. यामध्ये थोडंसं चिकाचं प्रमाण राहिलं ते सुद्धा आपल्याला यातून काढून घ्यायचं आहे. तर परत आपल्याला यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि अशा प्रकारे हाताने हा गहू परत चुरून घ्यायचा आहे. म्हणजे जो काही यामध्ये चीक शिल्लक राहिला आहे तो पूर्णपणे या गव्हातून वेगळा होईल. अशाच प्रकारे मी आता संपूर्ण गहू चुरून घेऊन हा सुद्धा चीक पिळून घेते आणि नंतरच तुम्हाला भेटते. इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण चीक आम्ही गाळून घेतला आहे आणि कपड्याच्या वरती थोडीशी बारीक ताम राहिली आहे. ही ताम जर चिकासोबत डब्यात गेली असती तर आपल्या कुरड्या लाल झाल्या असत्या. यासाठीच आपल्याला काय करायचं की दोनदा चीक गाळून घ्यायचा आहे, म्हणजे चाळणीने आणि कपड्याने अशा प्रकारे चीक गाळून घेतला की कुरड्यासुद्धा तुमच्या परफेक्ट पांढरा शुभ्र तयार होतील. तर पहा चीक आपला काय मस्त पांढरा शुभ्र तयार झाला. यामध्ये अजिबात बारीक ताम गेलेली नाही. आता हा डबा आपल्याला झाकण ठेवून रात्रभर असाच साईडला ठेवून द्यायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच याच्या कुरडया बनवायला घ्यायच्या आहेत. आता दुसऱ्या दिवशी सकाळीच आम्ही कुरडया बनवायला घेतल्या. त्यासाठी चुलीवरती असं मोठं भांडं ठेवलं आहे आणि त्यामध्ये 2 छोटी पळी तेल घातले. तेल अशा प्रकारे आपल्याला आता भांड्याला लावून घ्यायचे. असं तेल भांड्याला लावून घेतल्यामुळं काय होतं की भांड्याला चीक जास्त प्रमाणात खाली चिकटत नाही. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर जेवढा चीक आहे तेवढं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. तर चीक आम्ही मोजून घेतला आहे, पण तो व्हिडिओ माझ्याकडून शूट झाला नाही, त्यासाठी क्षमा असावी. जेवढा चीक आहे तेवढंच पाणी आम्ही भांड्यात घातलं आहे. आता या पाण्याला आपण उकळी यायची वाट पाहूयात. पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत मी तुम्हाला चीक दाखवते. काल आपण हा चीक घेतला तेव्हा यामध्ये भरपूर पाणी होतं म्हणून फुल डब्बा भरला होता. पण चीक सेट झाल्यावरती चीक खाली जाऊन बसतो आणि पाणी वरती येतं. तर वरती आलेलं पाणी संपूर्ण आम्ही काढून घेतलं आहे आणि चीक देखील चमच्याने व्यवस्थित फोडून घेतला आहे. म्हणजे या चिकाच्या हाताना गाठी होत नाहीत, त्यासाठी आपल्याला चीक अगदी व्यवस्थित फोडून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता पाण्याला मस्त खळखळून उकळी आली आहे. आता यातलं काही पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. म्हणजे साधारण आपल्याला 1 ते 1.5 लिटर पाणी काढून बाजूला ठेवायचं आहे आणि पुढे लागलं तर याच पाण्याचा वापर करायचा आहे. पाण्याचं प्रमाण हे तुमच्या चिकावरती सुद्धा डिपेंड राहतं. चीक खूप घट्ट झाला असेल तर हे पाणी तुम्हाला लागू शकतं. पण चिकामध्ये जर अगोदरच पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त असेल, म्हणजे चीक पातळ असेल, तर काढून ठेवलेलं पाणी लागणारसुद्धा नाही. आता पाणी काढून घेतलं की लगेच आपल्याला यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. तर इथे मी बारीक मिठाचा वापर केला आहे. आता हे मीठ आपल्याला थोडंसं पाण्यामध्ये अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे. तर मीठ पाण्यामध्ये चांगलं हलवून झाल्यानंतर लगेच आपल्याला हा गव्हाचा चीक यामध्ये हटवून घ्यायचा आहे. चीक हटताना आपल्याला जाळ कमी करायचा आहे. तुम्ही गॅसवरती बनवत असाल तर गॅस आपल्याला लो ठेवायचा आहे आणि नंतरच त्यामध्ये अशा प्रकारे चीक टाकून हटवून घ्यायचं आहे, म्हणजे चिकाच्या गाठी होणार नाहीत. आता चीक टाकून झाल्यानंतर त्याला सारखं हटायचं आहे. हटणं आपल्याला कुठेही थांबवायचं नाही, नाहीतर चिकाच्या लगेच गाठी होऊ शकतात. तुम्ही पाहू शकता खूप मस्त आपला पांढरा शुभ्र चीक तयार झाला आहे. आता डब्बा विसरून आपण थोडंसं यामध्ये गरम पाणी देखील घातलेलं आहे, ज्यामुळे डब्याला लागलेला चीक वायाला जाणार नाही. 3-4 मिनिटे हा चीक आम्ही अगदी मस्त हटवून घेतला आहे. यामध्ये एकही गाठ होऊ दिली नाही आणि चीक हटल्यानंतर थोडासा घट्टसर वाटतो आहे. तर आपण जे गरम पाणी काढून ठेवलं होतं ते यामध्ये आपण अर्धं पाणी घालून घेतलेलं आहे. असंच आपल्याला लागलं तर पाण्याचा वापर करायचा आहे. आता हे घातलेलं पाणी आपल्याला चिकामध्ये अगदी छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर आणखी आपण याला 2-3 मिनिटे व्यवस्थित हटवून याला चांगलं मिक्स करून घेऊयात. चीक आपला चांगला हटून झाल्यानंतर चाटूला लागलेला जो चीक आहे तो आपल्याला पूर्ण काढून घ्यायचा आहे. तर थोडासा थंड पाण्यात हात बुडवायचा आणि चाटूला लागलेला चीक अशा प्रकारे काढून घ्यायचा, म्हणजे हाताला चीक चिकटत नाही आणि आपले हातही भाजत नाहीत. ही जी लाकडी पळी आहे त्याला आमच्याकडे चाटू असं म्हणतात. तुमच्याकडे या लाकडी पळीला काय म्हणतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चाटूचा चीक आपण काढून घेतला आहे. आता भांड्याच्या कडेला लागलेला चीक देखील आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित हा चीक आपल्याला दाबून लावायचा आहे, म्हणजे चिकाला चांगली वाफ येऊन आतमध्ये आपला चीक अगदी मस्त शिजतो. आपल्याला हा चीक लावून झाल्यानंतर काय करायचं की यावरती झाकण ठेवायचं आहे आणि अगदी कमी जाळावरती हा चीक आपल्याला 10 ते 12 मिनिटे चांगला शिजवून घ्यायचा आहे. 10 ते 12 मिनिटे अगदी कमी जाळावरती हा चीक आम्ही शिजवून घेतला आहे आणि झाकण काढून परत हा चीक अशा प्रकारे आपल्याला हलवून घ्यायचा आहे, जेणेकरून सगळ्या बाजूने चीक अगदी मस्त शिजल्या जाईल आणि खालीही लागणार नाही. तर चीक आम्ही अगदी चांगला हलवून घेतला आहे. आता परत आपल्याला चाटूला लागलेला चीक आहे तो अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे.
कारण आणखीसुद्धा आपला हा चीक शिजणं बाकी आहे. तर चीक लागलेला काढून घेऊन आपण हांड्यात टाकून घ्यायचा आहे आणि परत यावरती झाकण ठेवून अगदी कमी जाळावरती 10 ते 12 मिनिटे परत हा चीक शिजवून घ्यायचा आहे. कारण हा 5 किलोचा चीक आहे, तर चीक शिजण्यासाठी आपल्याला बराच वेळ लागणार आहे. तर आपण आता हा चीक झाकण ठेवून परत 10 ते 12 मिनिटे मस्त शिजवून घेऊयात. आणखी 10 ते 12 मिनिटे चीक आम्ही मस्त शिजवून घेतला आहे. चीक शिजल्यानंतर तुम्ही पाहू शकता मस्त ट्रान्सपरंट झाला आहे, म्हणजे चिकाला एक चकाकी आलेली आहे. चीक असा चमकायला लागला की समजायचं चीक आपला परफेक्ट शिजला आहे. किंवा मग थंड पाण्यात हात बुडवायचा आणि तो हात चिकाला लावून पाहायचा. चीक हाताला नाही चिकटला की समजायचं चीक आपला परफेक्ट शिजला आहे. इथे आपला चीक अगदी परफेक्ट शिजलेला आहे. आता हा चीक आपण लगेच सोऱ्यामध्ये भरून कुरडई बनवायला सुरुवात करूयात. कुरडया बनवताना चीक चांगला शिजणं हे खूप गरजेचं असतं. चीक जर कच्चा राहिला तर कुरडया वाळल्यानंतर कुरडयाचे तुकडे होतात. आता चीक आपण सोऱ्यात भरून घेतला आहे. लगेच कुरडया बनवायला सुरुवात करूयात. कुरडया बनवण्यासाठी आम्ही इथे कपडा अंथरून घेतला आहे आणि त्यावरती कुरडया बनवून घेतो आहे. तुम्ही या कुरडया पॉलिथिन शीटवरती सुद्धा बनवू शकता आणि कुरडईची साईजसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठी बनवू शकता. 1 एवढ्याची, 2 एवढ्याची. तर आम्ही आज कुरडया 2 एवढ्याच्या बनवतो आहे आणि तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आपला पांढरा शुभ्र चीक तयार झाला आहे. त्यामुळे कुरडईसुद्धा खूप मस्त पांढरी शुभ्र तयार झालेली आहे आणि चीक देखील आपला अगदी मस्त झालेला आहे. खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही. चीक खूप घट्ट केला तर कुरडई पाडताना खूप त्रास होतो आणि कुरडई मध्येच तुटू शकते. चीक आपल्याला असा परफेक्ट बनवून घ्यायचा आहे, म्हणजे कुरडई पाडताना तुटतही नाही आणि आपल्याला कुरडई पाडताना जास्त त्रासही होत नाही. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडत असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा. चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मला सपोर्ट करण्यासाठी आपल्या सावी झोम मराठीला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल. आता अशाच प्रकारे आम्ही राहिलेल्या सर्व कुरडया बनवून घेतो. इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण कुरडया आम्ही बनवून घेतल्यात आणि खूप सुंदर पांढरा शुभ्र आपल्या या कुरडया तयार झाल्यात. आता तयार कुरडया आपण 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळून घेऊयात. तर आता मी तुम्हाला 2 दिवसानंतरच भेटते. 2 दिवस मी कडकडीत उन्हामध्ये या गव्हाच्या कुरडया वाळून घेतल्यात. तुम्ही पाहू शकता खूप मस्त पांढरा शुभ्र आपल्या कुरडया तयार झाल्यात आणि वाळल्यानंतरसुद्धा या कुरडयाचा कुठेही तार तुटला नाही किंवा गळतही नाही, म्हणजे परफेक्ट आपल्या या कुरडया तयार झाल्यात. कुरडयाचा चीक आपण चांगला शिजवून घेतला की वाळल्यानंतर कुरडया पहा अगदी परफेक्ट बनतात. कुठेही त्याचा तार तुटत नाही किंवा गळत नाही. आता तयार कुरडया मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते. त्यासाठी इथे मी गॅसवरती तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि नंतर त्या तेलामध्ये अशा प्रकारे आपल्याला कुरडई तळून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता कुरडई तेलात टाकली की 4 पटीने फुलले. कढईसुद्धा छोटी पडली आपल्या या कुरडईसाठी. ही कुरडई बनवताना आपण यामध्ये थोडासुद्धा तुरटीचा वापर केला नाही किंवा सोडा, बेकिंग पावडर काही वापरलं नाही, तरीसुद्धा कुरडई पहा मस्त पांढरी शुभ्र झाली आणि 4 पटीने फुलली आहे. आता आणखी एक कुरडई मी तुम्हाला तळून दाखवते. आज माझा थोडासा आवाज खराब येतोय. तुम्हाला जर या व्हिडिओमध्ये काही कळालं नसेल तर मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की विचारू शकता. तिथे मी तुम्हाला व्यवस्थित सांगेन. माझी तब्येत बरी नसल्यामुळे मला फारसं चांगलं बोलता आलेलं नाही, तरीसुद्धा मी पूर्ण प्रयत्न केला आहे प्रत्येक गोष्ट तुम्हाला समजावून सांगण्याची. तर पहा ही सुद्धा कुरडई आपली तळून झाली आणि खूप मस्त आपली कुरडई तयार झाली. एखाद्या सणाला तुम्ही 2 जरी कुरडया तळल्या तरीसुद्धा 4 माणसाला पुरतील, कारण तळल्यानंतर या कुरडया खूप मस्त फुलतात. तर 4 माणसं आरामात या कुरडया खाऊ शकतात. तर या सोप्या पद्धतीने तुम्हीसुद्धा आता या गव्हाच्या कुरडया करून पहा आणि कशा झाल्या हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. हा व्हिडिओ मी खूप मेहनतीने बनवला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला सुद्धा विसरू नका आणि व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल. तर लवकरच भेटू आणखी एका अशाच छानशा रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.